हॅलो नमस्कार. महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी नारळी पौर्णिमेनिमित्त नारळी भात बनवणार आहे. चला तर सुरुवात करूया. नारळी भात बनवण्यासाठी आपण बासमती तांदूळ घेतलेला आहे. तर मी अर्धी वाटी घेतलेला आहे. तर त्यानंतर तांदूळ हे आपण चांगले धुवून अर्धा तास भिजत ठेवायचे आहेत. तांदूळ हे अर्धा तास भिजत ठेवायचे आहेत. तर त्यानंतर आपण एक वाटी ओला नारळ घ्यायचा आहे. तर आपण ओला नारळ घेतलेला आहे. त्यानंतर याच्यावरची जे काळी टरफले आहेत वरची ती काढायची आहेत. त्यानंतरच आपण याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आणि याचं दूध काढायचं आहे आपण. म्हणजे या भातामध्ये आपण ओल्या नारळाचं दूध मिक्स करायचं आहे. ओलं खोबरं आपण बारीक करून घेतल्यानंतर मिक्सरमधून तर ह्याचं असं दूध निघतं. तर ते आपण आता गाळून घ्यायचं आहे. अर्धी वाटी तांदूळ असेल तर एक वाटी नारळाचं दूध आपण असं प्रमाण घ्यायचं आहे. हे पहा, नारळाचं दूध आता तयार झालेलं आहे. यानंतर जे तांदूळ आपण भिजत ठेवलेले आहेत तर ते आपण चाळणीमधून नितळून घ्यायचे आहेत. यातील पाणी सर्व निघून जाते. तर त्यानंतर एका पॅनमध्ये आपण 2 चमचे तूप घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे. तूप तापल्यानंतर यामध्ये दालचिनी 2 ते 4, वेलची 2 ते 4 आणि तर त्यानंतर लवंगा घालायचे आहेत 4 ते 5 आणि काजू आणि त्यानंतर बदाम हे सर्व घालून आपण चांगलं करपूस भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर हा तांदूळ यामध्ये ओतायचा आहे. हा तुपामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे. तुपामध्ये चांगला भाजून घेतल्याने भात चांगला सुट्टा होतो आणि मऊ देखील होतो. तांदूळ आता चांगला परतवून झालेला आहे. यामध्ये आता 1 वाटी नारळाचं दूध मिक्स करायचं आहे. नंतर यामध्ये ओला नारळ अर्धी वाटी, वेलची पूड अर्धा चमचा, त्यानंतर मीठ अर्धा चमचा, हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. झाकण ठेवून भात शिजवून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. भात शिजलाय का पाहू. अजून 5 ते 10 मिनिटं ठेवायचं आहे. हे पहा, भात आता तयार झालेला आहे. भात पहा कसा सुट्टा आणि मोकळा झालेला आहे. तुपामध्ये भात भाजल्याने सुट्टा आणि मोकळा होतो. तर त्यानंतर यामध्ये 1 वाटी गूळ घालायचा आहे.
तर भातासाठी गूळ वापरताना अर्धी वाटी तांदूळ असेल तर 1 वाटी गूळ घ्यायचा आहे. गोड कमी हवे असेल तर अर्धी वाटी गूळ घेतला तरीही चालेल. हे पहा, यामध्ये आता गूळ पूर्ण मेल्ट झालेला आहे. चांगलं परतवून घेऊया. भाताला कलर येण्यासाठी केशरी कलर किंवा केसर मिक्स केलं तरीही चालेल. पाच मिनटं लो फ्लेमवरती ठेवायचं आहे. त्यानंतर हा पहा, आता भात शिजलेला आहे. आता आपला नारळी भात तयार झालेला आहे. चला आता आपण सर्व करूया. ही रेसिपी आपल्यास आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूलाच असलेलं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी आपल्याला पाहायला भेटतील. थँक्यू.